मालपूर ग्रामपंचायतीचा शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय। जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्यांना घरपट्टी पाणीपट्टीत सूट। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील मालपूर ग्रामपंचायतीने शिक्षणाच्या प्रचारासाठी आणि जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे मालपूर ग्रामपंचायत सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनली असून राज्याच्या शिक्षण विभागालाही याची दखल घेण्यास भाग पाडले आहे। ग्रामपंचायतीच्या घोषणेनुसार जे पालक आपल्या पाल्याला इयत्ता पहिलीच्या वर्गात गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देतील त्यांना 1 वर्षासाठीची घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ केली जाईल। अंदाजे 3000 ते 3500 लोकसंख्या असलेल्या मालपूर गावाचा हा निर्णय केवळ आर्थिक सवलत नाही तर शिक्षणाला समाजात सर्वोच्च प्राधान्य देणारा एक महत्त्वपूर्ण सामाजिक बदल आहे। यामुळे पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, ज्यामुळे ते आपल्या मुलांना खासगी शाळेऐवजी जिल्हा परिषद शाळेत पाठवण्यास प्रवृत्त होतील। परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, ज्यामुळे शाळेला अधिक निधी मिळून पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल। धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात एक मालपूर ग्रामपंचायत यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। जिल्हा परिषद शाळा नामशेष होत चालल्या आहे, तर प्रायव्हेट शाळांमध्ये सगळे पाल्य आपली मुलं टाकत आहेत, तर जिल्हा परिषदच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे। तर त्यासाठी आमच्या गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे की जोही आपल्या मुलांना इयत्ता पहिलीसाठी ॲडमिशन घेईल त्यांचं 1 वर्षासाठी घरपट्टी नळपट्टी ही माफ केली जाईल। तर याचं स्वागत पूर्ण जिल्ह्यातून होत आहे। या निर्णयाचं आमच्या गावकऱ्यांमध्येही फार स्वागत केलेलं आहे आणि गावकरी जास्तीत जास्त मुलं जिल्हा परिषद मराठी शाळेत टाकतील अशी आशा आहे आणि आमचेही भावाचे मुलं हे मराठी शाळेत आम्ही नक्कीच टाकणार आहेत आणि त्याचं आम्ही स्वागत करतो। 26 तारखेला एक ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला की जे विद्यार्थी पहिलीला ॲडमिशन घेतील त्यांची घरपट्टी व नळपट्टी फ्री देण्यात येईल। मालपूर ग्रामपंचायत गावाची लोकसंख्या ही 3370 जवळपास 3500 पर्यंत आहे। सर्व लोक एकत्र राहून हा निर्णयाचं स्वागत केलं व सर्वजण या निर्णयामुळे खुश आहेत। ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आज विद्यार्थी ॲडमिशन घेत नाही किंवा त्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत, त्या शाळा वाचवण्याचा हा एक प्रयत्न आहे। अजून काही हा निर्णय बुवा जे गरीब वगैरे ज्यांना चांगल्या शाळांमध्ये जाऊन पैसे भरण्याची किंवा फी देण्याची परिस्थिती नसेल त्या पालकांसाठी हा निर्णय खूप योग्य आहे। आणि हा निर्णय काही असं एकदम आम्ही सक्ती वगैरे हा काही केलेला नाही। ज्यांची इच्छा असेल त्यांनी हा निर्णय घेऊन त्यांनी ॲडमिशन घ्यावं अशी त्याच्या मागची एक भावना आहे किंवा त्यानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा तरी या जिवंत असतील। या निर्णयाला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील मंडळी यांचे सगळ्यांकडून स्वागत होत आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एक नवा उत्साह संचारला असून मालपूर ग्रामपंचायतीचा हा निर्णय ग्रामीण शिक्षणाला अधिक बळकटी देणारा ठरत आहे। हा निर्णय केवळ मालपूर गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रातील इतर ग्रामीण भागांसाठीही एक प्रेरणादायी आदर्श ठरू शकतो। या उपक्रमात मोलाची भूमिका बजावणारे माजी सरपंच नैनेश भीमराव भामरे, गटनेते संचालक शेतकरी संघ साक्री धुळे, जिल्हा उपाध्यक्ष भैयासाहेब चंद्रजीत सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिलवंत पाटील आणि तुषार भामरे, ग्रामपंचायत अधिकारी सुशांत सोनवणे, सरपंच घमाबाई भील, उपसरपंच झिपरू त्र्यंबक बोरसे, माजी उपसरपंच भारतीताई भीमराव भामरे आणि ग्रामपंचायत सदस्य अजय नांद्रे, रोहिणी सोनवणे, प्रमिलाताई पाटील, भाऊसाहेब भामरे, मंगल भामरे, महेंद्र बच्छाव, आशाबाई देसले तसेच इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य। ब्युरो रिपोर्ट साक्री, सहसंपादक अनिल बोराडे। साक्री तालुक्यातील मालपूर गावातील रहिवासी असून मालपूर गावाच्या ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतलेला आहे 26 तारखेला, त्या निर्णयाचं किती कौतुक करावं असं वाटतं।
कारण त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की ज्याने पहिलीला पोरगा टाकला तर त्याला 1 वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी सूट मिळेल। कारण याचा जो पैसा आहे हा फार वाचणार आहे। कारण वर्षाला कमीत कमी आपण पाणीपट्टी नळपट्टी जर पकडली ती 10-12 हजाराच्या आसपास जाते। ही गरीब शेतकऱ्याला न परवडणारी आहे। म्हणून ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतलेला आहे त्याचं किती कौतुक करावं आणि किती नाही। म्हणून गावातील प्रत्येक पालकाने आपला पोरगा जर पहिलीला येत असेल त्याला जरूर मराठी शाळेला पाठवा। कारण मराठी शाळेत जर पाठवलं तर मराठी शाळेला आपण इंग्लिश मीडियमला जर विद्यार्थी पाठवतो त्याला फी लागते। मराठी शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला आपला पोरगा हा मराठी शाळेत टाकायलाच पाहिजे। म्हणून ती फी वाचवण्यासाठी कोणताही पालक असो, मी असो, कोणी का असे ना, मी तर टाकलाच, पण याच्या पुढे कोणी का असे ना त्याने आपल्या पाल्याला आपल्या गावाची मराठी शाळा ही जिवंत राहायला पाहिजे म्हणून इथंच टाकायला पाहिजे। म्हणून मी त्यांचं ग्रामपंचायतीचं स्वागत करीत आहे।